वंदे मातरम. नवा दिवस नवी ट्रिक. आज आपण कोणत्याही संख्येचं झटपट वर्गमूळ कसं कॅल्क्युलेट करायचं, स्क्वेअर रूट कसं कॅल्क्युलेट करायचं हे पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला लागतात 1 पासून 10 पर्यंतचे स्क्वेअर. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दिलेली संख्या जी आहे दॅट इज 2304, 2304. याच्यातला एकक स्थानचा अंक जो आहे 4. तर 4 कशाच्या वर्गाच्या शेवटी येतो? तो एक तर 2च्या वर्गाच्या शेवटी येईल किंवा 8च्या वर्गाच्या शेवटी येईल. म्हणजे या संख्येच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर 2 येईल किंवा 8 येईल. तिसरा अंक येऊ शकत नाही. क्लिअर? शेवटच्या 2 अंकांचं काम संपलेलं आहे. त्यांचं काम होतं आपल्याला युनिट प्लेसचा डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक सापडून देणं. आता 23 शिल्लक राहिलेले आहेत. या 23 मधून जास्तीत जास्त कशाचा स्क्वेअर मायनस होतो? तर 4चा स्क्वेअर मायनस होतो. मग दशक स्थानचा अंक आहे 4. आता प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला उत्तर 2 सापडलेले आहेत. पण 2 उत्तर तर असू शकत नाही. दोन्हीपैकी कोणती तरी एकच संख्या उत्तर असणार आहे. मग या 4ला त्याच्या पुढच्या नंबरने मल्टिप्लाय करा. जे काही आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, त्या उत्तरापेक्षा इथं शिल्लक असलेला नंबर जर मोठा असेल तर मोठी संख्या उत्तर आहे. आणि या ठिकाणी शिल्लक असलेला नंबर जर याच्यापेक्षा लहान असेल तर लहानी संख्या उत्तर असते. समजली सर्वांना ट्रिक? आय होप तुम्हाला सर्वांना समजली असेल तर झटपट मला या 2 संख्यांचं वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.